नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र भटकंती या चॅनलवरती मी अक्षय गरड पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा वैकुंठ गमनाचा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो। त्यावर अनेक वादविवाद सुद्धा केले जातात। 9 मार्च रोजी श्री तुकाराम बीज जगद्गुरू श्री संत तुकोबरायांचा 373वा वैकुंठ गमनाचा दिवस झाला। 1609 मध्ये माघ शुद्ध दशमीच्या पंचमीच्या दिवशी वसंत पंचमीला त्यांचा जन्म झाला व 1650 साली फाल्गुन कृष्ण द्वितीयेला वयाच्या अवघ्या 41व्या वर्षी त्यांनी गरुडपंखी विमानामध्ये वैकुंठ गमन केले। त्यावेळेस त्यांनी एक अभंग लिहून ठेवला, तो म्हणजेच आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया। वल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविते। त्याप्रमाणे जगद्गुरू तुकोबराय भंडारा डोंगरावरती आणि भामचंद्र डोंगरावरती वरती जाऊन भजन करत बसायचे आणि त्यांच्याकडेला वाघ, सिंह, जेवढे काय आपले जंगली आणि पाळीव प्राणी आहेत ते सगळे त्यांच्या भोवती येऊन बसायचे आणि त्यांचं ते भजन ऐकायचे। अशा प्रकारचा तो सीन इथं दाखवलेला आहे। संत तुकाराम महाराज यांच्या पत्नी जिजाबाई ज्यावेळेस तुकोबराय वरती जायचे भामचंद्र डोंगरावरती, भालचंद्र डोंगरावरती, त्यावेळेस 4-4, 5-5 दिवस ते खालीच यायचे नाहीत, वरतीच भजन करत बसायचे। आणि त्यावेळेस जिजामाता शोधत त्यांना वरती जायच्या डोंगरावरती आणि त्यावेळेस शोधत जाऊन त्यांना खूप ओरडायच्या। त्यावेळेस श्री संत तुकोबरायांनी जिजामातेंना माफी मागावी असा तो सीन या ठिकाणी दाखवलेला भामचंद्र डोंगरावरचा। आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू, शब्दची आमुच्या जीवेचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका। श्री संत जगद्गुरू तुकोबरायांची ख्याती ऐकून छत्रपती शिवाजी महाराजांनी जगद्गुरू तुकोबरायांसाठी खास नजराणा पाठवला। त्याच्यामध्ये सोनं, नाणी, चांगले वस्त्र हे सगळं होतं, पण तुकोबरायांनी त्याला नकार दिला आणि तुकोबरायांनी सांगितलं की आम्हाला असलं धन नको आहे, आमच्यासाठी देवासाठी गायलेले शब्द हेच आमचं धन आहे आणि तीच आमची संपत्ती आहे। त्यावेळेस हे तुम्ही सगळं माघारी घेऊन जावा आणि हे असलं धन माझ्या काही उपयोगाचं नाही आहे, त्यामुळं हे मला नको आहे असं तुकोबरायांनी त्या इथे सांगितलेलं आहे। जगद्गुरू तुकोबराय ज्यावेळेस वैकुंठाला चालले होते त्यावेळेस जगद्गुरू तुकोबरायांनी आपली पत्नी, आपली मुलं, आपले मित्र, नातेवाईक ह्या सगळ्यांना विचारलं की माझ्याबरोबर यायचं का तुम्हाला। त्यावेळेस जगद्गुरू तुकोबराय म्हटले कुणाला यायचं का, त्यावेळेस त्यांच्या कोणीच सोबत यायला तयार होत नव्हतं वैकुंठाला यायला। त्यावेळेस तुकोबराय म्हटले कोणी नाही जर आलं तरी मला जावं लागेल। त्यावेळेस तुकोबरायांनी प्रमाण दिलं की आम्ही जातो आमच्या गावा, आमचा राम राम तुम्ही घ्यावा, असं तुकोबरायांनी जे सांगितलेलं आहे त्याचा हा सीन आहे। सगळा गाव त्यांना या ठिकाणी सोडण्याकरता आला होता वैकुंठाला आणि गरुडपंखी विमानामध्ये बसून जगद्गुरू तुकोबराय हे वैकुंठाला निघून गेले। जगद्गुरू तुकोबरायन जेव्हा झोपलेले होते ना त्यावेळेस जगद्गुरू तुकोबरायांच्या स्वप्नामध्ये बाबाजी चैतन्य आले। जगद्गुरू तुकोबरायांचे गुरु आहेत ते विठ्ठलाच्या समोर आहेत ना, ते बाबाजी चैतन्य आहेत, जगद्गुरू तुकोबरायांचे गुरु। बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी। जगद्गुरू तुकोबरायांनी ज्यावेळेस स्वप्नामध्ये बाबाजी चैतन्य आले आणि त्यांनी रामकृष्ण हरी मंत्र देऊन जगद्गुरू तुकोबरायांनी बाबाजी चैतन्यांना आपला गुरु करून घेतलं, त्याचा सीन दाखवलेला इथं। ही जगद्गुरू तुकोबरायांची पत्नी जिजामाता आणि ज्यावेळेस जगद्गुरू तुकोबराय 3-3, 4-4 दिवस वरती भजन करत बसायचे भामचंद्र डोंगरावरती, भालचंद्र डोंगरावरती, त्यावेळेस त्यांची वाट बघून स्वतः जिजामाता डोंगरावरती जायच्या। आता तिथं असायला 4-5 डोंगर असायचे, मग जिजामातांच्या लक्षात यायचं नाही, म्हणजे त्यांना आवली म्हटलं जायचं, त्यांच्या लक्षात यायचं नाही की ते कुठल्या डोंगरावरती गेलेत। त्यावेळेस ते ज्या डोंगराकडे जायचं आहे त्या डोंगराची माती घ्यायची आणि आपल्या कानाला लावायचे। ज्या मातीतून विठ्ठल विठ्ठल आवाज येईल
त्या डोंगराकडल्या साईडला जायचे आणि त्या डोंगरावरती जगद्गुरू तुकोबाराय भेटायचे आणि तिथं जेवायला द्यायचे त्यांना. जळी दगडा सहित वह्या जैशा तारी येल्या लाह्या. जगद्गुरू तुकोबारायांच्या गाथा गावातील काही कंटक ब्राह्मणांनी नदीमध्ये म्हणजेच इंद्रायणीमध्ये बुडवल्या होत्या. त्यावेळेस 14 दिवस त्यांनी कुठलंही अन्न पाणी न पिता त्या ठिकाणी फक्त देवाचं भजन करत बसले आणि आक्रोश करत बसले. त्यावेळेस 14 दिवसांनी त्या वह्या जशा लाह्या पाण्यावरती तरंगाव्या तशा त्या वह्या पाण्यावरती तरंगू लागल्या. त्यावेळेस श्री संत जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात की जळी दगडा सहित वह्या जैशा तारी येल्या लाह्या, असा हा सीन या ठिकाणी दाखवलेला आहे. रंजल्या गांजलेल्या लोकांसाठी जगद्गुरू तुकोबाराय सांगायचे की या संसारामध्ये असताना आपण फक्त संसार न करता असोनी संसारी जीवे वेगू करी, असं ज्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी प्रमाण दिलं त्यावेळेस तुकोबाराय देखील म्हणतात की तुम्ही संसारात असून भजन करा आणि त्याच भजनाचा पुरावा म्हणून तुम्ही दिंडी करा. विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी विठ्ठल तोंडी उच्चारा, असे म्हणत जगद्गुरू तुकोबाराय गावकऱ्यांना, टाळकऱ्यांना, माळकऱ्यांना, विणेकऱ्यांना सर्वांना घेऊन पंढरपूरची वारी करायचे. जगद्गुरू तुकोबारायांचे आधी 8 पिढ्या आधी विश्वंभरायापासून चालत आलेली ही पिढी जगद्गुरू तुकोबाराय म्हणजेच 9वी पिढी, विश्वंभरायाची 9वी पिढी, हे अशी चालत आलेली 9व्या पिढीपर्यंतची ही दिंडी, वारकरी दिंडी या चित्रलेखेतून दाखवण्यात आलेली आहे. मित्रांनो, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर लगेचच महाराष्ट्र भटकंती या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हीच माहिती इतरांना समजण्यासाठी आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.